नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपण घरच्या मलाईपासून कशा पद्धतीने तूप तयार करायचं, म्हणजे जेणेकरून तुपाला लवकर असा वास लागणार नाही, तुपाला छान सुगंध येईल आणि छान तूप रवेदार दाणेदार असं तूप कसं तयार करता येईल, या भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमधून तुम्हाला मी दिलेल्या आहेत. तसंच आपल्या या मलईपासून आपल्याला तूप तर मिळेल, तसंच ताकही आपल्याला तयार करता येईल. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ताक तर आपल्याला रोजच लागतं. तर मलाईला विरजण लावण्याची सुद्धा योग्य अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे असं एक पातेलं घेतलेलं आहे मी. या पसरट पातेल्यामध्ये कोमट असंही दूध आहे. यावरची पूर्ण मलाई मी काढून घेणार आहे. फक्त दूध थोडं कोमट असलं तरीही चालेल. आता ही मलाई काढून घेतल्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये विरजण टाकायचं आहे, म्हणजेच आंबट असं दही टाकायचं आहे. तर इथे पोहे खाण्याचे 1 चमचाभर मी दही घेतलेलं आहे. आता ही जी मलाई आहे, तर या मलाईमध्ये आपल्याला हे दही टाकायचं आहे आणि आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा डबा 2 तास तरी फ्रीज बाहेर ठेवायचा आहे आणि 2 तासानंतर हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता रोज तुम्हाला दुधावरची मलाई काढून या डब्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आपण जी विरजणाची यामध्ये म्हणजे प्रोसेस केलेली आहे, तर तुम्हाला परत यामध्ये अजिबातही विरजण टाकायचं नाही. रोज फक्त मलाई काढून यामध्ये टाकायचं. त्यामध्ये दही तयार होण्याची ती क्रिया चालूच राहते. तर ही एक सोपी पद्धत आहे बघा. आणि जे ताक तयार होतं त्या ताकालाही खूप छान अशी चव असते. अजिबातही ते ताक कडू लागत नाही किंवा त्याला वासही नसतो अजिबातही. तर बघा, छान घरचं फ्रेश असं ताक तुम्हाला मिळतं. तर हा डबा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि भरल्यानंतर आपण भेटूया. तर आता इथे 8 दिवसाचा माझा डबा हा भरला गेलेला आहे. तर 8 दिवसामध्ये एवढी माझी ही मलाई जमा झालेली आहे बघा. आता रोज मी दुधावरची मलाई यामध्ये काढत जायची आणि हा डबा आपण विरजण आधी लावलेलंच होतं, तर त्यामुळे आपल्याला यामध्ये परत काहीही करायचं नसतं. फक्त मलाई काढून घ्यायची. तर आता डबा बघा, खोलून दाखवते तुम्हाला. तर आता आपण ही मलाई मिक्सरला फिरवण्याच्या आधी पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर ही आपण मलाई मिक्सरला फिरवणार आहोत. तर बघा, पूर्ण अशी मिक्स करत घेते मी ही मलाई बघा. छान फ्रेश अशी ही मलाई आहे, कारण आपण हा डबा फ्रीज बाहेर अजिबातही ठेवलेला नव्हता. त्यामुळे मलाई छान फ्रेश राहते. आता यातलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी मलाई काढून घेणार आहोत. मिक्सरचं मोठंच भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपण मलाई टाकून घेणार आहोत. ही मलाई माझी 2 बॅचमध्ये मिक्सरमधून निघणार आहे. तर मी सुरुवातीला 1 बॅच काढून घेते आणि नंतर दुसरी टाकून घेऊया आपण मलाई मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर पाहिजे तेवढी टाकून घ्यायची. भांडं जर थोडं लहान असेल तर 3 बॅचही केल्या तरीही चालतील. तर आता आपण ही जी मलाई यामध्ये घेतलेली आहे, यामध्ये सुरुवातीला काहीही टाकायचं नाही. अजिबातही थंड पाणी, गरम पाणी, कुठलंही काहीही पाणी टाकायचं नाही. आता ही मलाई फक्त आपण फिरवून घेणार आहोत. तर आता ही मलाई मी मिक्सरला फिरवून घेते आणि तुमच्या लक्षात येईल, अगदी ही मलाई व्हिप क्रीमसारखी तयार होते. तर बघा, सुरुवातीला पल्स मोडवर फिरवून घेतलं आणि नंतर मग आपण हे मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, चालू बंद असं करत. तर बघा, आता इथे मी तुम्हाला मलाई म्हणजे तयार झाल्यानंतर दाखवते की आपली मलाई कशा पद्धतीने तयार होते. तर आता ही मिक्सर आपण फिरवून घेतलेला आहे बघा. आणि ही बघा, तुम्ही बघू शकता, अगदी तुम्ही म्हणाल श्रीखंडासारखी दिसत आहे ही मलाई. तर ही अशी तयार व्हायला पाहिजे. आणि आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर पाण्याचंही प्रमाण महत्त्वाचं आहे. तर इथे बघा, मी पाणी अर्धा कप एवढंच पाणी घेतलेलं आहे. आणि पाणी आपलं साधंच आहे, अजिबातही गरम नाही किंवा थंड नाही. जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आहे तेच घेतलेलं आहे. आणि परत आता हे आपल्याला मलाई फिरवून घ्यायची आहे. तर अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे. तर आता परत मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आपल्या जे मलाई आहे ते त्यातील पूर्ण असं लोणी मलाईच्या वेगळं झालेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते आपलं ताक आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने मलाई फिरवून घ्यायची. आता हे जे तयार लोणी आहे आणि ताक आहे ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते. तर बघा, असं पसरट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे पूर्ण मलाई आपण म्हणजेच लोणी काढून घेऊ. तर बघा, आता दुसरी बॅचही अशीच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेते. तर आता यामध्ये बघा, मी पूर्ण जी मलाई होती ती टाकून घेतलेली आहे. आता मलाई पहिल्यापेक्षा थोडी जास्त होती, तर मी पूर्णच टाकून घेतली आणि ही सुद्धा आता फिरवून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा. तर ही सुद्धा बघा, अगदी श्रीखंडासारखी तयार झालेली आहे. आता यामध्येही आपण पाणी टाकून घेणार आहोत.
पण त्याआधी बघा, जे आपल्या पातेल्याला काही थोडीफार मलाई आहे, तर आपण या भांड्यामध्येच पाणी टाकून घेऊ. तर ही सुद्धा अर्धा कपच इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पाणी साधंच घेतलेलं आहे. तर आता जे काही भांड्याला मलाई लागलेली आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. कारण आपण भांड्याचंही अजिबातही वाया जाऊ देणार नाही आहोत. ते सुद्धा काढून घेऊया. तर आता हे पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकणार आहोत. म्हणजे यालाही जे काही मलाई असेल लागलेली ती सुद्धा निघून जाईल. आणि बघा, यामध्ये टाकून घेते आता मी. आणि परत आपल्याला ही मलाई फिरवून घ्यायची आहे. जी आपण आधी जसं पूर्ण मलाई फिरवून घेतलेली होती, अगदी तशाच पद्धतीने फिरवून घ्यायची. तर बघा, इथे हे सुद्धा आपलं लोणी तयार झालेलं आहे. आता हे सुद्धा लोणी आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आता बघा, अगदी काहीही भांड्याचा पसारा न करता अगदी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक हे असं पसरट भांडं घेतलेलं आहे. अगदी 2 भांड्यात आपलं हे लोणी तयार होतं. तर बघा, आणि वेळसुद्धा फार असा कमी लागतो. जे काही मिक्सरच्या भांड्याला आहे ते सुद्धा मी काढून घेते. तर आता हे जे आपलं लोणी तयार झालेलं आहे, तर आता या लोण्यावर आपण पाणी टाकून घेऊ सुरुवातीला. म्हणजे वरूनही लोणी छान असं धुतलं जातं. तर इथे 1 कप भरून मी पाणी घेतलेलं आहे. पाणी आताही साधंच वापरलेलं आहे. तर हे पूर्ण पाणी या लोण्यावर टाकून घेते बघा. आणि आता आपण ही लोणी काढण्या अगोदर थोडं कोमट पाणी करून घेणार आहोत. कारण लोणी काढण्यासाठी आपल्याला कोमट अशा पाण्याचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी बघा, एक भांडं घेतलं आणि या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेते. म्हणजे लोणी हाताला चिटकत नाही आणि तुम्ही व्यवस्थित असं हे लोणी तुम्हाला काढता येतं. तर त्यासाठी हे पाणी गरम करून घ्यायचं. तर हे भांडं गॅसवर ठेवून गरम करून घेते. तर आता इथे पाणी गरम करून घेतलं. हाताला तुम्हाला सोसवेल इतकं पाणी गरम करायचं. त्यापेक्षा जास्त गरम करू नका. तर इथे बघा, लोण्यामुळे बरेचदा हातही चिकट होतात, तर ते होत नाहीत गरम पाण्यामुळे. आता ज्या भांड्यामध्ये मला लोणी गरम करायचं आहे, म्हणजे तूप करायचं आहे, त्याच बघा जाड तळाच्या अशा कढईमध्ये मी लोणी काढून घेते. तर आता हे लोणी काढत असताना बघा, हात थोडा मी गरम पाण्यामध्ये ओला करून घेतलेला आहे, पूर्ण बुडवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याचं लोणी काढायचं आहे. म्हणजे लोणी तुम्हाला व्यवस्थित असं काढता येतं, हात चिकट होत नाहीत. तर बघा, असा गोळा हातावर घ्यायचा आणि बघा, यातलं पूर्ण ताक असेल ते काढून घ्यायचं. असंच आपल्याला करत ही लोणी पूर्ण तयार करून घ्यायचं आहे, याचे गोळे. तर अशीच मी आता बघा तुम्हाला करून दाखवते आणि नंतर मग यातलं सगळं लोणी मी काढून घेणार आहे. तर बघा, असं घरचं तुम्हाला ताजं असं तूप, ताक, लोणी सर्वच या दुधापासून मिळतं. तर बघा, आता परत हाताला तुम्हाला काही असं चिकट वाटत असेल तर हाताचं पूर्ण लोणी काढून घ्यायचं आणि हात गरम पाण्यामध्ये परत बुडवून घ्यायचा. बघा, मी हाताचं पूर्ण असं लोणी काढून घेत आहे. गरम पाण्यामुळे तुमच्या हाताला ते चिटकल्या जात नाही. तर बघा, मी हात बुडवून घेतला गरम पाण्यामध्ये परत एकदा आणि हे लोणी सगळं मी काढून घेत आहे आता. तर बघा, हे जे ताक होतं तयार, हे ताकही चवीला खूप छान लागतं. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ताक तर रोजच्या जेवणामध्ये लागतं किंवा तसंही मठ्ठा आपण करण्यासाठी वापरतो. तर तुम्हाला ताकही छान फ्रेश असं घरचं मिळतं. आता बघा, यातलं सगळंच लोणी माझं काढून झालेलं आहे आणि हे जे ताक आता आपलं तयार झालेलं आहे, हे आपण एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. स्टीलच्या भांड्यामध्ये अजिबातही फ्रीजमध्ये हे ताक ठेवायचं नाही. आता आपण ही एका प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत आणि जेव्हा केव्हा मला या ताकाची गरज पडेल, तेव्हा हे ताक आपल्याला काढून वापरता येईल. तर हे ताक आपण भरून ठेवूया मग. तर आता जे लोणी आहे, तर हे लोणीही बघा, आपण छान 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. त्यामुळे लोण्याला आंबट असा अजिबातही वास येणार नाही. त्यासाठी लोणी आपल्याला गरम करायला ठेवण्याच्या आधी छान 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर आता बघा, पूर्ण हा गोळा मी असा तयार करून घेते या लोण्याचा आणि बघा, छान असं हे धुवून घ्यायचं आपलं. म्हणजे यातलं पूर्ण ताक असं निघून जातं. आणि आता पूर्ण धुतल्यावर बघा, आपलं हे लोणी तयार झालेलं आहे आता गरम करण्यासाठी. तर आता आपण ही लोणी गॅसवर ठेवणार आहोत आणि याचं तूप तयार करणार आहोत. तर बघा, हे एवढं सारं लोणी आपलं तयार झालेलं आहे. आता जे ताक आहे, तर ते लोणी गरम करण्याआधी आपण भरणीमध्ये भरून घेऊया. तर बघा, ताकसुद्धा किती सारं असं आपलं तयार होतं. तर ही पूर्ण अशी भरणी आपल्याला घ्यायची आहे आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि आता ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ताक अजिबातही आंबट होत नाही. तुम्ही बाहेर जर हे ठेवलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक लगेचच आंबट होतं. तर त्यासाठी ही फ्रीजमध्ये ठेवायचं. तर वर यावर जे काही पाणी येईल ते पाणी टाकून द्यायचं. म्हणजे आंबट पाणी पूर्ण निघून जातं आणि जे खाली तळाला राहतं ते ताक असतं चांगलं फ्रेश असं तुम्हाला मिळतं.
तर आता हे फ्रीजमध्ये आपण भरणी ठेवून घेऊया. आणि इथे लोणीसुद्धा मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता इथे आपण गॅससुद्धा चालू केलेला आहे आणि आता आपल्याला हे तूप कढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपण आता लोणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपल्याला असं एक उलटण्याने छान असं हे लोणी मिक्स करून घ्यायचं आहे. बरेचदा जी काही बेरी असते ती तळालाच लागून बसते आणि त्यामध्ये किती सारं तूप आपलं राहतं, तर ती तळाला चिटकून बसू नये यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ही सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा छान आता लोणी आपलं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर जे काही तळाला आजूबाजूला बेरी चिटकलेली आहे ती सुद्धा काढून घ्यायची. आणि आता आपल्या तुपाला छान सुगंध येण्यासाठी, कारण तूप आपण खाताबरोबरच ते लक्षात यायला पाहिजे सुगंध तो, त्यासाठी इथे आपण यामध्ये 2 इलायची टाकणार आहोत. तर बघा याचा समोरील असं तोंड मी थोडंसं उघडं करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या लोण्यामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे तुपाला तुमच्या खूप छान असा सुगंध येतो आणि तूप कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरलं तरी तो सुगंध असा लक्षात येतो. आता तुमचं तूप जे आहे, तर तूप छान रवेदार होण्यासाठी काय करायचं, तर त्यासाठीही आपण यामध्ये एक साहित्य म्हणजे एक पदार्थ टाकणार आहोत. तर आता तो पदार्थ कुठला आहे, तर यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत. तर मिठामुळे तुमचं जे तूप आहे ते छान रवेदार असं दाणेदार तूप तयार होतं. तर यामध्ये आपण आता मीठसुद्धा अगदी चिमूटभर टाकून घेतलेलं आहे आणि एकदा परत आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत. तर हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आणि तूप अर्धवट आपल्याला हे शिजवायचं नाही. बरेचदा तूप छान असं तयार म्हणजे झालं नाही, चांगलं शिजलं नाही, तर तुपाला वास लवकर लागतो. तर आता तुपाला वास लागू नये यासाठी यामध्ये आपण 2 तुळशीची पानं टाकणार आहोत. यामुळे तुमचं तूप कितीही दिवस राहिलं तरी तुपाला अजिबातही वास लागत नाही. आता तुळशीची पाने आपण सुरुवातीला टाकली असती तर ती जळून गेली असती, त्यासाठी ती आता टाकायची. तर आता ही पानंसुद्धा यामध्ये छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. आणि बघा तूप आता हे छान असं आपलं यावरचे बुडबुडे पूर्ण शांत झाल्यानंतर समजायचं तूप आपलं आता तयार झालेलं आहे. पूर्ण घरभर याचा सुगंध पसरतो. तर आता हे थंड झाल्यानंतरच आपण भरून घेणार आहोत एका काचेच्या भरणीमध्ये. तर आता बघा इथे तूप माझं थंड झालेलं आहे. आता आपण हे एका भरणीमध्ये गाळून घेणार आहोत. तर बघा एवढं आपलं हे तूप तयार झालेलं आहे. पण आता भरणीमध्ये किती भरते ते बघूयात आपण. तर अशी एक छोटी मी चाळणी ठेवलेली आहे आणि एका चमच्याने मी या चाळणीवर तूप टाकून घेत आहे. आता तूप आपल्याला फ्रीजमध्ये अजिबातही ठेवायचं नाही. तूप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चिकट असं तयार होतं. त्यासाठी तुपाचा डबा केव्हाही फ्रीज बाहेरच ठेवायचा, किचनमध्ये कुठेही. तर बघा इथे आता यामधलं तूप आपल्याला थोडं थोडं करत या चाळणीवर टाकायचं आहे. आता पूर्णच टाकून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. तर बघा माझं हे 8 दिवसाचं एवढं सारं तूप तयार झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे तूप तयार करायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे तूप ठेवायचं आहे. तर याला ओला हात अजिबातही लावायचा नाही. आणि आपल्याला बघा आता या चाळणीतलंही चमच्यानी असं आपण काढून घेणार आहोत बघा. तर हे तूप आपलं जे तयार झालेलं आहे, तर यामध्ये आपण जी इलायची टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि तुळशीची पानं टाकलेली आहेत. तर त्या आता इलायचीमुळे छान सुगंध येईल आणि मिठामुळे छान रवेदार असं तूप तयार होईल आणि तुळशीची पानं जी टाकलेली आहेत त्यामुळे तुपाला अजिबातही वास लागणार नाही. तर अशा पद्धतीने बघा 8 दिवसाचं आपलं हे तूप तयार झालेलं आहे. अगदी तुम्हाला घरचं ताजं असं हे तूप खायला मिळतं. आणि यातलं हे तूप घट्ट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपलं तूप कसं तयार झालेलं आहे. तर इथे बघा या प्लेटमध्ये मी तूप काढून घेतलेलं आहे. तर अगदी दाणेदार असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.